नाशिक जायचं 2026-27 करता एकूण जिल्ह्यासाठी 751 कोटीचा प्रारूप आराखड्याला मंजुरी द्यायची होती. त्याच्यामध्ये सर्वसाधारण 596 कोटी रुपये, SCP अनुसूचित जाती 93 कोटी रुपये, TSP OTSP 62 कोटी रुपये इतक्या निधीचा समावेश आहे. कारणी यंत्रणेकडे मागणी रुपये 1735 कोटी 95 लाख इतकी आहे. माननीय मंत्री वित्त नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये एकूण आपण वाढीव 788 कोटीपैकी 300 कोटीची निधीची मागणी करणार आहोत. या ठिकाणी या बैठकीमध्ये बरेच विषय या ठिकाणी घेण्यात आले. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले अंतर्गत रस्ते असतील, तीर्थक्षेत्र असतील, बाजारपेठ विकास असेल, पायाभूत सुविधा असतील, जनसुविधा असतील, असे 100 कोटी रुपये आपण उपलब्ध करून देणार आहे. शाळांना आपण एक नवीन कन्सेप्ट घेतला आहे की मागच्या वेळेस आपण शाळेंना वॉल कंपाऊंड दिलं होतं. नंतर आपण शाळेंना आता सीसी मध्ये सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेंना आपण सीसी कॅमेरे बसून देतोय. आता मागच्या ज्या काही घटना घडल्या राज्यामध्ये तर त्या घटनांच्या अनुसरणामध्ये मग जिल्हा परिषदची एकही शाळा विदाऊट सीसीची राहणार नाही. सीसी कॅमेरामध्ये आपण तिला कव्हरेज करतोय. त्याचप्रमाणे ज्या प्रमुख शाळा आहे ज्याला केंद्र शाळा म्हणतो अशा केंद्र शाळेंना आपण क्रीडांगण आणि त्याचबरोबर क्रीडा साहित्य या ठिकाणी आपण प्रत्येक शाळेला जवळपास 150च्या आसपास शाळेंना आपण ते काम करतोय. 30-54, 50-54 हे नेहमीच शेड आहे आपले. त्याच्यामध्ये आपण रस्ते करत असतो. शासकीय आश्रम शाळांना आपण सौर ऊर्जा सुद्धा यावर्षी देतोय. मेडिकल हबमध्ये स्थानिक पातळीवर ग्रामीण रुग्णालयावर आपण ज्या दर्जेदार सुविधा आहे त्याच्यामध्ये वाढ करतोय. 15च्या वरती डिलिव्हरी जर झाल्या तर त्या ठिकाणी आपण वेगळी उपाययोजना करतोय. जिल्ह्यामध्ये आता आम्ही सगळ्या आदरणीय मंत्री महोदय असतील किंवा आदरणीय आमदार महोदय म्हणजे मंगेशदादा असतील किंवा चंदू अण्णा असतील किंवा किशोरप्पा असेल, पण सगळ्या आमदारांची मागणी होती की महिलांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याच्याकरता जळगाव जिल्ह्यामध्ये 2 मेमोरियलच्या गाड्या आपण देतोय ज्याच्यामुळे महिलांचा कॅन्सरचा तपासणीचा कार्यक्रम आपण जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहोत. असे वेगवेगळे या ठिकाणी निर्णय आज घेण्यात आलेले. मग पोलीस यंत्रणेच्या बाबतीमध्ये असतील, इतर कोणत्या गोष्टीचे कामं असतील, शहरामधल्या याच्यामध्ये लाईटांच्या बाबतीमध्ये कुसुंब्यापासून तर आपल्या अजिंठ्यापासून तर एअरपोर्ट पर्यंत लाईट बसावे अशी मागणी मामांनी आणि गिरीश भाऊंनी सांगितलं की ते बसवावे. तर त्याचंही आम्ही पुढच्या काळामध्ये नियोजन करणार आहोत. असे बरेच निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. आणि मला तरी असं वाटतं की या वर्षी सुद्धा जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. निधी खर्च करण्यामध्ये, प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. आणि राज्यामध्ये आपण पाहिलं असेल की कलेक्टर महोदयांचा 3रा क्रमांक राज्यामध्ये आपला आलेला आहे. आणि आपल्या पाणी पुरवठा डिपार्टमेंटचा आमचा 3रा नंबर आलाय आणि कलेक्टर साहेबांचा 1ला नंबर आलेला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळे उपक्रम राबवत असताना प्रशासन, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने कामाची ही पावती केंद्र सरकारच्या आलेल्या टीमने हा सर्व्हे केलेला आहे. हा आपण काही घरातून केलेला सर्व्हे नाही आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीची जिल्हा नियोजनची बैठक या ठिकाणी झाली. आणि या ठिकाणी मीटिंग सुरू होत असताना आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही 5 मिनिटाची क्लिप दाखवली जळगाव जिल्ह्याच्या आल्याची दौऱ्याची, त्यांनी केलेल्या कार्यक्रमांची आणि त्यांना श्रद्धांजली पण त्या कार्यक्रमामध्ये केली गेली. आताही ती क्लिप आहे, आपण ती तुमच्याकडे आम्ही ती देणारच आहोत. अशा पद्धतीने मीटिंग घेण्यात आली. आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारा. आपण तत्पूर्वी गिरीश भाऊ बघा, कॅबिनेटचा तो विषय आणि योगायोगाने जलसंपदा मंत्री इथे बसलेले आहेत त्यामुळे हा विषय ते सांगतीलच, पण कॅबिनेटमध्ये आम्हाला जावं लागेल आणि कॅबिनेटमध्ये मांडावं लागेल. आम्ही प्रयत्न करणार आहोत. कालच आपण त्याचा खुलासा कलेक्टर महोदयांनी केलेला आहे की आम्ही जागा बघतोय. जागा चांगल्या पद्धतीची मिळाली तर त्या पद्धतीने आम्ही पुढचा निर्णय घेऊ. बघा, जागा तर बघावं लागेल ना, पहिला जागा बघणं. सगळे पंचनामे झालेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर वादळ आलं तर शासन त्याला मदत करत नाही. पण कॅबिनेटमध्ये जाऊन आम्ही 3 मंत्री आहोत. आम्ही 3 जण शासनाकडनं मदत मिळवण्याकरता खासबा म्हणून प्रयत्न करणार आहोत. नागरिकांमध्ये चर्चा आहे गल्ला दाखवतो आपल्याला, चेक करून घ्या. सगळ्यांना सारखे पैसे.
वजनाप्रमाणे होतं का ते? ही दोन गाडीची जिंक आहे बघ. चला बोला. दुधाच्या भेसळीसंदर्भात मंगेशदादांनी स्पष्ट मांडलं की आपल्याकडे खूप मंगेश दादांनी जो प्रश्न मांडला तो खराच आहे, कारण की 2 लाख लिटर दूध येतच कुठून? व सेंट्रलचा त्यांनी लायसन घेतलं असल्यामुळे राज्याचे लोक तपासणी करू शकत नाही असा कायदा आहे. आम्ही आता ठरवलेलं आहे सगळे मंत्रिमंडळाने आणि त्या माध्यमातून बाहेर तरी त्यांची तपासणी व्हावी असं मंगेश दादा असतील किंवा मुक्तानगरचे आमदार महोदय सगळ्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे कॅन्सरचे प्रमाण असतील किंवा भेसळ असेल, आपण सगळीकडे बघतो दुधाच्या बाबतीमध्ये लहान बच्चे ते दूध पितात. ते काम कमी अधिक झालं तरी चालेल, पण याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी सगळ्यांची आमची मागणी होती आणि आम्ही त्या पद्धतीने कारवाई करणार आहोत. अजितदादांच्या निधनानंतर जे आहे ते बारामती झाले आणि त्या निमित्ताने शहर सौंदर्यीकरणाबाबत आता चर्चा उडाली नागरिकांमध्ये की बारामती कशा पद्धतीने सुंदरीकरणाच्या बाबतीत. तर तुलना जी आहे ती नागरिकांमध्ये सुरू आहे त्या पद्धतीने, म्हणजे आपल्याकडे स्वच्छता सर्वेक्षण होतात पण बऱ्यापैकी ते कागदावरती असतात. हे बघा, आता नवीनच सत्ता आमची स्थापन झालेली आहे. आम्ही ठरवलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री असतील, नगर विकास मंत्री असतील किंवा आम्ही सगळे मंत्री असू, मागचा राहिलेला बॅकलॉग आम्ही काही दिवसामध्ये आपल्याला दिसेल, वर्षभरामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये शहरामध्ये आपल्याला स्वच्छता किंवा रस्ते चांगले झालेले दिसतील. जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत गेल्या एका महिन्यापासून धडाका चालू आहे कारवाईचा बोगस अपंग प्रमाणपत्राबाबत. त्याबाबत अधिकाऱ्यांना आपल्या काय सूचना आहे? बघा, तपासणी चालू आहे आणि तो तपासणी वरच्या लेवलला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये व्यत्यय आणणं मला तरी वाटतं उचित होत नाही. जी काही कारवाई होते ती होतेच आहे ना, त्याच्यामुळे आपण त्याच्यात बोलणं, त्याच्यामध्ये मध्यस्थी करणं हे चुकीचं आहे. मला वाटतं अधिकाऱ्यांचा त्यांचा तपास करू द्या, ज्याचं चूक असेल त्याला शिक्षा होईल. गंभीर प्रश्न आहे की थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजार असलेले रुग्ण आहेत किंवा लहान मुलं, त्यांना आपल्या जळगावच्या रक्तपेढी त्यांच्यामध्ये ब्लड मिळते, त्यांना हाकलून लावलं जातं. आपल्या रेडक्रॉसमध्ये पण आपल्या अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी, त्या ठिकाणी पण असा अनुभव आलेला आहे की त्यांना रक्त दिलं जात नाही. असं होणार नाही. असं असलं पुढे तर एकाही रुग्णाला कुठेही फिरावं लागू काल आले होते ते याच्यासाठी माझ्याकडे. प्रत्येक रक्तपेढी सोबत हे रुग्ण आपण अटॅच करून देतोय. त्याच्यामुळे त्यांना कोणाला फोनही करण्याची गरज नाही, त्यांना देणं हे कर्तव्य आहे. त्याचं आपण डीप जे आहेत आपले जीएमसीचे त्यांना नोडल अधिकारी बनवले, सगळ्या ब्लड बँकची बैठक पण घेतलेली आहे आणि त्यांना पेशंट दिलेले आहेत आणि त्यांना कॉन्टॅक्ट दिलेला आहे. याच्या पुढे कोणाला एकही फोन करावा लागू नये, हा त्याच्या मागचा उद्देश. या. खरं तर काय अजितदादांचं नाव द्यायचं देत नाही आम्ही, मागच्या वेळेस करून ठेवलं. आमचा अधिकार आहे. तुम्हाला माहिती दिली ना सगळी काय केलं मध्ये दिले ना, आतले विषय बाहेर दिले. लेखी प्रेस नोट देतो आणखी. पदाची नावं आज निश्चित करण्यात आलेली आहे. भाजपमध्ये या नावासाठी बरीच कसा एकमत झाला आणि काही फॉर्म्युला कुठेही रस्सीकेस नव्हते. तुम्हाला कोणी सांगितलं रस्सीकेस? तुम्ही ऐकलं का? कोणी बाईट दिलं? कोणी म्हटलं तुमच्याकडे आलं? चर्चेत तर राहतीलच ना, चर्चेमध्ये नाव राहतील. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही 75 पैकी 70 लोक निवडून आलेलो आहोत. आमच्याकडे 100% आमचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी झालेला आहे, स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे 2-3 लोक मागणारे होते, पण समजून सांगितलं, विषय संपला. रस्सी नव्हती. तुम्हाला कुठे रस्सी दिसली का कुठे खेच दिसली काही नाही. त्यामुळे एकमताने सगळे नाव ठरलेलं आहे. आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की उपाध्यक्ष जे आहेत, उपमहापौर आणि महापौर, हे दोन्ही नावं एकमताने ठरलेले आहेत. आणि तुला म्हणून सांगितल्यामुळे खरंच आहे, मागच्या काळामध्ये आम्ही शब्द दिलेला होता. काही कारणामुळे आम्ही थोडंसं ते काम पूर्ण करू शकलो नाही. 2.5 वर्षांचं सत्तांतर होऊन गेलं, काही लोक पळून गेलीत. पण आता आम्ही निश्चित सांगितलंय की आता या वर्षभरामध्ये, या 2 वर्षामध्ये सगळी जळगाव शहरातले सगळे रस्ते आम्ही पूर्ण करणार आहोत. सगळी सिमेंटचे रस्ते करतो आहोत. या वर्षभरामध्ये सगळे रस्ते आम्ही पूर्ण करू जवळपास. कुठे त्या ठिकाणी रस्ते राहणार नाही. आणि सुशोभीकरण आम्ही करतोय. जे डिवायडर आहेत त्याचे झाडं लावणे होते. मी जे तार आहेत इलेक्ट्रिकचे ते खूपच विचित्र चित्र दिसतात शहरामध्ये, ते अंडरग्राऊंड करण्याच्या संदर्भामध्ये मग माझ्या खात्यावरून डिझास्टर म्हणून काही करता येईल का? त्याला मोठा खर्च लागणार, 300-400 कोटी रुपये लागतायत. खर्च छोटा नाहीये. आणि म्हणतो कुठून आणायचा का सेंट्रलकडून घ्यायचा, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित माहिती घेतो. पण या सगळ्या तार अंडरग्राऊंड करायचे इलेक्ट्रिकच्या, झाडं लावायची डिवायडरमध्ये, जास्तीत जास्त हरित जळगाव करायचं. घाण स्वच्छता, की भंगारचे दुकान रस्त्यात आहे की गाड्या लागलेल्या आहेत, भंगारच्या वर्षानुवर्षी सडलेल्या आहेत, त्या सगळ्या काढून फेकायच्या आहेत. सगळ्या गोष्टी मला वाटतं या वर्षभरामध्ये तुम्हाला जळगाव शहर बदललेलं दिसेल. लोकांनी दुसऱ्यांदा आमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे आणि एकतर्फी टाकलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमची जबाबदारी आता मोठी आहे. आणि म्हणून आता
सरकारी राज्यामध्ये आमचं आहे, केंद्रातही आमचं आहे, त्यामुळे निधीची कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब पण आहेत, ते नगर विकास मंत्री आहेत. आम्ही आता कुठेही कमी पडणार नाही आणि या वर्षभरामध्ये जळगाव शहराचा आम्ही चेहरा मोहरा नक्कीच बदलू. मला वाटतं परवा जळगावचे रोहिदास दाजी आहेत, त्याचं सुद्धा नाव देण्या संदर्भामध्ये प्रकल्पाला मागणी आमच्याकडे आलेली आहे मुख्यमंत्री. आणि प्रत्येक ठिकाणी धरणाला मी अगदी वाघूरपासून सांगेल की सगळ्यांना नाव देण्याच्या संदर्भामध्ये मागण्या आलेल्या आहेत सगळ्यांच्या, पण अजून त्या बाबतीत कुठला निर्णय झालेला नाही. हा निर्णय झाला हा कॅबिनेटचाच होईल. हा की इच्छा आपण म्हटलं त्या DPDC मध्ये की देऊन टाकलं नाव असं होणार नाही, कारण सगळ्या ठिकाणी या धरणांना हे नाव द्या, त्या धरणाला स्थानिक जे लोकनेते आहेत, रोहिदासदाजी पण 50 वर्ष जवळपास 45-40 वर्ष त्या ठिकाणी आमदार होते, मंत्री होते, आपण तो आपल्याला माहित आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणची मागणी आहे, मागणी योग्य आहे, पण ती मला असं वाटतं की ते कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल आणि तो सार्वत्रिक होईल. असं एका ठिकाणचा झाला आणि बाकी ठिकाणचा पेंडिंग असं होणार नाही. पण अजून त्या बाबतीमध्ये कुठेही कॅबिनेटवर चर्चा झालेली नाही. निश्चित ही चर्चा आम्ही करू. अनेक वर्षापासूनचा उद्योजकांचा प्रश्न आहे की आगी लागतात, अग्निशामक केंद्र अनेक वर्षापासून झालेलं नाहीये. आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन आपल्या सरकारचं काय होणार आहे? निश्चित त्या संदर्भामध्ये खरं आहे, MIDC मध्ये अग्निशामक म्हणजे गाड्या असल्या पाहिजे, त्याची व्यवस्था असली पाहिजे, ती त्या ठिकाणी नाहीये. नगरपालिकेला सगळं धावपळ करायला लागते, ही वस्तुस्थिती आहे. आता तर आपण MIDC सुद्धा वाढवतोय. आता आपण D+ मध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे. एअरपोर्ट आता रेग्युलर सुरू झालेलं आहे, त्याची धावपट्टी वाढते, त्याचं एक्सपान्शन होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं उद्योजकही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येतील. आता चाळीसगावला दादा सुद्धा मंगेदार सुद्धा गावाला जाऊन आले. कोका-कोला माझ्याकडे जामनेर त्या ठिकाणी ते 4 वेळा येऊन गेले, तिथं सुद्धा MOU झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी डावसला केलेला आहे. आणि मला असं वाटतं की जळगावला सुद्धा आता मोठे उद्योग आणण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि आज लोकांची आवक भरपूर आहे, परदेशी गुंतवणूक लोक करायला तयार आहेत, मोठे इन्व्हेस्टर आहेत. मला वाटतं जळगाव शहरामध्ये सुद्धा आता मोठे उद्योगधंदे आपण आणणार आहोत आणि त्यामुळे सगळ्या व्यवस्था कराव्याच लागणार आहेत, कराव्याच लागतील. पण निश्चित सांगेल की या वर्षभरामध्ये 2 वर्षात मोठे उद्योग आम्ही जळगाव शहरामध्ये सुद्धा आणू आणि रोजगाराचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी त्याचा फायदा होईल. मात्र ती जामनेरला जाणार आहे. मागच्या वेळेस भाषण गुलाबराव तुम्ही हे धंदे केले असं नाही बोलायचं काय. असं बोललो का? एवढे लोक ऐकणार होते तिथे, कलेक्टर साहेब होते असं बोललो का मी? ऐकून काय नाही, त्याला जरा पाणी लागतं. आता माझ्याकडे वाघूर धरण आहे, वाघूर धरणापासून माझी MIDC 2000 आपल्या एकरची झालेली आहे. तिथे रस्ते झाले, वीज झाली, पाण्याची टाकी झालेली आहे आणि जिथून MIDC पासून बरोबर 1.5 किलोमीटरवर त्या ठिकाणी धरण आहे. त्यामुळे त्यांना ती जागा आवडलेली आहे, कारण त्याला पाणी जवळ लागतं आणि म्हणून त्यांनी ती जागा निवड केलेली आहे. जळगावमध्ये कुठे इथं चर्चा सुद्धा झालेली आहे की तिथे कोका-कोला येणार आहे म्हणून. तसं महापौर 2.5 वर्ष होतं, नंतर परत जोशी बदलतं आपल्याची कल्पना आहे, पण अजून तसं कुठे ठरलेलं नाही. गुलाब भाऊ आहेत, आम्ही आहेत, बसून आणि वरिष्ठांची आम्हाला चर्चा करायला लागेल. पण आज आम्ही महापौर त्या ठिकाणी त्याची निवड झालेली, फॉर्म भरला आहे, मोठी त्याला संपलेली आहे, एकतर्फे निवड झालेली आहे, बिनविरोध झालेली आहे. पण तो किती दिवसाचा ठेवावा काय या संदर्भामध्ये आम्ही ते महापौर त्याला सांगितलं आहे की अजून एक वेळ ठरलेली नाही. वरिष्ठांची चर्चा करून आम्ही या संदर्भामध्ये मग 2.5 वर्षामध्ये 2 करायचे, 1 करायचा, त्या ठरवून आम्ही निर्णय घेऊ. पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा इथे कुठे आमच्यामध्ये कुठेच वाद नव्हता. तुम्ही बघितलं का महाराष्ट्रामध्ये? मला असं वाटतं पक्षांतर्गत जाऊ द्या, महायुतीमध्ये तरी आमचा वाद होता का? आम्ही 100% निकाल लावला. फक्त एक जागा दुर्दैवाने यांची गेली, शिवसेनेची आमची. पण आम्ही सगळे एकत्रितपणे लढलो. अगदी कुठे आमच्यामध्ये याला पाड का त्याला पाड का, याला ओढ का त्याला ओढ का, ते सगळे पाडणारे ओढणारे तर आमच्यामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे इथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये, बरोबर आहे की नाही? त्यामुळे इथे तसं आता काही राहिलेलं नाही. आम्ही सगळे एक दिलाने त्या ठिकाणी लढलो. आम्ही 100% जवळपास निकाल 95% निकाल लावलेला आहे, 97% निकाल लावलेला आहे. 4च जागा आमच्या गेलेल्या आहेत, 70-71 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुठे ताणाताणी नाही आणि पक्षामध्ये तर अजिबात नाही. मी तर येणारे पण नव्हतो आज. मी यांना मामांना आणि मंगेदारांना म्हटलं तुम्हीच ठरवून टाका काय असेल नसेल ते. पण DPDC होती, गुलाब मोडीने तुम्ही मिटिंगला या म्हणून मी आज आलो. आता मी नक्कीच नाशिकला निघालो.
नाशिकला कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्याकडे मोठी आहे. आता साधू पुन्हा वाट पाहतोय. तिथे आता मला महापौर अजित पवारांच्या विमानामध्ये 6 लोक होते पण 5 मृतदेह भेटले. विमानामध्ये 6 लोक होते 5 मृतदेह काय मिळाले? गिरीश भाऊ तुम्ही बोलले होते की दादांच्या अपघातावर राजकारण करू नका असं तुम्ही आवाज केलं होतं. मात्र आता संजय राऊत परत बोलले की अजित दादा बीजेपीच्या पैशाच्या गुन्ह्याबद्दल बोलल्यानंतर त्यांचा अपघात झाला आणि त्यांनी गंभीर वक्तव्य केलंय. आता काय बोलावं राऊतांबद्दल मी पुरात मी नेहमी सांगतो त्याच्याबद्दल मला काही फार घाण बोलता येत नाही. चुकीचंही बोलता येईल खरं म्हणजे त्यांनी असं बोलू नये. म्हणजे काय त्यांचं काय म्हणणं काय त्यांचं. मला असं वाटतं की एवढा मोठा अपघात झालेला आहे एवढं मोठं दुःख झालेलं आहे महाराष्ट्रासह आणि त्या बाबतीत त्यांनी पुन्हा पुन्हा फाईल काढायचा विषय झाला फाईल काढल्यामुळे अपघात झाला. त्याचं म्हणणं काय मला वाटतं कृपा करून त्यांनी असं बोलू नये. या बाबतीत तरी बोलू नये अपघाताच्या बाबतीत तरी बोलू नये. पार्थ पवारांच्या घोटाळ्याची चौकशी होईल का असं विचारतायत अंजली दमाने. पार्थ पवारांच्या घोटाळ्याची चौकशीचं काय असं अंजली दमाने म्हणतायत आता. सुरू आहे ना चौकशी. मला वाटतं ती चौकशी सुरूच आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेलेच आहेत. विजय वडेट्टीवार म्हणताय की दोघं राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून अपघात शिजला आणि जे घाईघाईने शपथविधी घेण्यात आला. विजय वडेट्टीवार आता त्यांना जास्त माहित असेल मला काही माहिती नाही. चला हो. वडेट्टीवारांना जास्त माहित गाडी चालली. चला. हे गाडी असेल. जाईल